क्षेत्र निवडगाव नगरीमध्ये दसरा या न्यायाप्रमाणे आज आपल्या श्री क्षेत्र निवडगाव हैबतपूर या ठिकाणी सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या पादुका दर्शनासाठी आलेले आहेत. खरं म्हणजे हे फार मोठे पुण्यमय काम. आपण देवाच्या दारात खरं म्हणजे गेलो पाहिजे, परंतु त्याऐवजी देवच आपल्या दारात. आणि जीवनाचा भागच असा आहे, आता जो सार सांगितला महाराजांनी तो तसा प्रत्येकाला वाटतं देव आपल्याला भेटला पाहिजे. असं इथं बसलेलं असं कोणीच नाही की त्याला देव भेटला पाहिजे असं वाटत नाही. परंतु याच्या उलट असं आहे की आपण देवाला भेटायला गेलं पाहिजे असं जर म्हटलं तर प्रत्येक म्हणत नाही मला नाही जायचं. ही अवस्था आहे. परंतु आज आपले सुधार काका यांच्या माध्यमातून या ठिकाणी खातगाव येथील श्री स्वामी समर्थ रामदास स्वामींच्या पादुका श्री क्षेत्र खातगाव या मंदिरातून या ठिकाणी आलेले आहेत. प्रचार प्रसाराचं हे महत्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामदास स्वामींच्या पादुकाचं दर्शन आणि ज्या सनातन हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या सनातन हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार हा त्यामागचा फार मोठा उद्देश आहे. कारण ज्या आईबापाच्या पोटी आपण जन्माला आलो त्या आईबाप ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो तो धर्म आणि ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो तो देश याच्याबद्दल स्वाभिमान आणि अभिमान प्रत्येकाला वाटला पाहिजे. समर्थ रामदास स्वामींच्या बाबतीत बोलायचं झालं तर देव देश आणि धर्म ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी देव देश आणि धर्मासाठी कार्य केलं तेच कार्य समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. आणि आपल्या गावामध्ये तर शेकडो वर्षाची परंपरा आहे. प्रभुराम श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी स्थापलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आपण सर्वजण धन्य आहोत. रामदास स्वामींच्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहेत. सर्वांनी मनोभावे दर्शन घेऊन ज्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या पवित्र हिंदू धर्माचा प्रचाराचं प्रसाराचं कार्य आपण करायचंय. धर्माप्रमाणे आचरण करायचंय. दुसऱ्या धर्माबद्दल जरी आपल्याला द्वेष निर्माण करायचा नसला तरी स्वतःच्या धर्माबद्दल आदर आणि अभिमान या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या आपण प्रत्येकाने पाळायच्या आहेत. निश्चितपणाने यापूर्वी आपण पाळतोय, भविष्यात त्या पाळाव्या एवढी विनंती या ठिकाणी करतो.